नमस्कार मंडळी, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझा आजचा ब्लॉग मोस्टली फिरण्यातच गेला आहे. फिरण्यात म्हणजे ऑफिसच्याच कामासाठी गेला आहे. तर मग बघूया कुठे कुठे गेलती मी. तर पहिला सकाळी मस्त फ्रेश होऊन हेअर वॉश करून निघाली ऑफिसला जायला. तर आज आमचे साहेब आलेले आम्हाला सोडायला आपल्या ऑटोमधनं. तर त्यांना म्हटलं काहीतरी बोला, तर ते लाजाळूचं झाड आमचं काहीच बोलत नाही. तर मग असं गप्पा मारत त्यांना थोडं चिडवत त्यांची थोडी अशी मजा मस्ती करत करत निघालो आम्ही ऑफिसला जायला. आणि एवढं ऊन होतं, बाप रे बाप, हल्ली ऊन एवढं वाढलं आहे ना, नुसतं असे डोळेच उघडत नाहीत. मग त्यानंतर आहे बघा, पहिले गेली ऑफिसच्या कामासाठी, डॉक्युमेंट द्यायचं होतं. तिथेच माझा बँकेत गेला अर्धा एक तास गेला. एवढे बँकवाल्यांचं काम एवढं स्लो काय यार, मलाच नाही माहिती. मग त्यानंतर निघाली परत ऑफिसला जायला. ऑफिसमध्ये पण आज भरपूर कामं होती. मग ती सगळी कामं वगैरे आटपली. हे बघा, छान असं तलावपाळीचं दृश्य. एवढं ऊन आहे, त्या उन्हामध्ये ते बिचारं पाणी पण गरम झालं असेल, चटके लागणारं. असो, त्यानंतर मग छान संध्याकाळी घरी. आज मी चालत आली आहे, चालत. तर बघा, एवढं घाम आला आहे ना मला, त्यामुळे मी मिस्टरांशी बोलतच होती. जशी ऑफिसमधनं निघाली तशी मी त्यांच्याशी बोलतच होती घरी येईपर्यंत. त्यामुळं मला काही शूट करता नाही आलं, की आम्ही लव बर्ड्स आहोत ना, एकमेकांशी बोलल्याशिवाय पाणी जात नाही आम्हाला. गं असं. मग त्यानंतर असं मस्त चहा बिस्किट वगैरे घेतला. आणि मग आज जेवणाला मी चिकन बनवलेलं, कारण की माझी बारकी बहीण आलेली, कारण आमची मम्मी बाहेर गेलेली. तर मग ती माझ्याकडंच होती आज राहायला. तर हे बघा, ही माझी बारकी बहीण सेम माझ्यासारखीच दिसते. मग नंतर मिस्टरांना म्हटलं जेवण कसं आलं, तर बोलते मजा नाही मजा नाही. अरे चवीने तर खाल्लंस, मजा नाही म्हणतोय. त्यांना म्हटलं जरा खरं खरं सांगा ना. बोलते मी असंच बोलणार. काय बोलायचं या माणसाला मलाच कळत नाही. असो, मग त्यानंतर त्यांना ते हाऊसफुल पिक्चर बघायचं एवढं येड लागलं आहे ना, शेवटी तो बघूनच संपवला. काय त्यांना आवडला काय माहिती, मला तर 1% आवडला नाही तो पिक्चर. म्हणजे कायच्या काय स्टोरी आहे, कायच्या काय, एकदम असं बोंगेगिरी आहे, सगळी बोंगेगिरी. मग त्यानंतर मग सगळी कामं वगैरे आटपली. मग झोपायची तयारी आहे बघा. ही पिट्टकुला माझ्याकडंच झोपलेला आज. तर मग तिला म्हटलं चल बाय बोल. तर चला मग बाय.